आता आपण पुढील कार्यक्रमाकडे जात आहोत. पुढील कार्यक्रमासाठी म्हणजे व्याख्यान आहे आणि भारत सरकारचा समीर उपक्रम जो आहे त्यातले वरिष्ठ वैज्ञानिक डॉक्टर अभय देशपांडे इथे आलेले आहेत आणि ते व्याख्यानासाठी आपल्याला इथे उपस्थित आहेत. तर मी त्यांना विनंती करते त्यांनी मंचावर यावं. डॉक्टर अभय देशपांडे यांचा परिचय. डॉक्टर अभय देशपांडे गेली 34 वर्ष खगोलशास्त्राचे अभ्यासक म्हणून विविध वृत्तपत्र, मासिकं, विविध वाहिन्या इत्यादी माध्यमातून खगोलशास्त्राच्या प्रचाराचं, प्रसाराचं काम ते करत आहेत. या क्षेत्रातील अग्रणी असलेल्या खगोल मंडळ या स्वयंसेवी संस्थेचे ते मानद सचिव आहेत. आपला मविप पत्रिकेच्या संपादक मंडळाचेही ते सदस्य आहेत. 1997 साली त्यांनी मुंबई विद्यापीठातून मास्टर इन फिजिक्स ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर 10 वर्ष त्याने भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी आणि सूचना प्रौद्योगिकी अंतर्गत स्वायत्त संस्था समीरमध्ये त्वरण भौतिकशास्त्र या विषयावर संशोधन केलं. या काळात त्यांनी 6 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जेचा इलेक्ट्रॉन त्वरक बनवला. या त्वरकाचा कर्करोग उपचार तंत्रज्ञानात अतिशय महत्त्वपूर्ण वाटा आहे. त्याने भारतातील पहिला तेजस्वी इलेक्ट्रॉन त्वरक बनवला. हा त्वरक 15 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जेचा आहे. 2007 ते 2010 या कालावधीत त्यांना जपान सरकारची MEXT ही शिष्यवृत्ती मिळाली. जगप्रसिद्ध KEK या संशोधन संस्थेत त्यांनी अत्यंत तेजस्वी आणि उत्तम प्रतीचे इलेक्ट्रॉन स्रोत बनवण्याचं शास्त्र विकसित केलं. तसंच त्यांचं तंत्रज्ञानही उभं केलं. या स्रोतांचा वापर अनेक संशोधन संस्थांमध्ये ऊर्जावान इलेक्ट्रॉन मिळवण्यासाठी आणि कणक भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी केला जातो. या संशोधनासाठी त्यांना PhD प्रदान करण्यात आली. गेल्या 10 वर्षात त्यांनी आकाराने लहान पण जास्तीत जास्त ऊर्जा देणारे त्वरक बनवण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. आज भारतात समीर तंत्रज्ञानावर आधारित अनेक कर्करोग उपचार यंत्र कार्यरत असून आतापर्यंत सुमारे 1 लाखाहूनही अधिक रुग्णांना त्याचा लाभ घेता आलेला आहे. कर्करोगाचं निवारण करण्यासाठी कार्बन त्वरक बनवण्याचं तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रकल्प त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने आता सुरू केलेला आहे. देशातील सर्वाधिक ऊर्जेचा त्वरक बनवण्याच्या संशोधनात ते सध्या कार्यरत आहेत. त्यातून वर्षाखेर संपूर्ण भारतीय बनावटीचं 30 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा देणारं यंत्र देशात उपलब्ध असेल. डॉक्टर अभय देशपांडे यांचं कार्य हे नक्कीच प्रेरणा देणारं आहे आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटेल असंच आहे. डॉक्टर अभय देशपांडे यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. व्याख्यानाचा विषय आहे इस्रोची कामगिरी आणि चंद्रयान-3 मोहीम. धन्यवाद. आज काल अर्थात परवा पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस झाला. त्यानिमित्ताने हे व्याख्यान द्यावं असं मला हेर्लेकर सरांनी सजेस्ट केलं. खगोलशास्त्रावरचे अशा प्रकारचे व्याख्यान हल्ली मी फार कमी देतो, पण देत नाहीच असंच म्हणायला पाहिजे. पण हेर्लेकर सरांनी सांगितल्यानंतर नाही म्हणायचा प्रश्नच येत नाही. परिषदेमध्ये मला हे व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केलं, पण मी सर्वप्रथम त्यांचे आणि परिषदेच्या सर्व वरिष्ठांचे मनापासून आभार मानतो. खगोल मंडळ ही संस्था वाटवे सरांनी जी आता कट्टा मॉडेल मांडलं, या मॉडेलमध्ये काम करणारी एक संस्था आहे. 1985 मध्ये या संस्थेची स्थापना झाली आणि ती अक्षरशः 2-4 लोकांनी, तिथले राजीव चिटणीस एक आहे तिथे, अशा 4-5 लोकांनी मिळून ही संस्था सुरू केली आणि मराठीमधून खगोलशास्त्राचा अभ्यास ज्यांना करायचा आहे अशा हौशी लोकांसाठी ही संस्था आहे. दुर्बीण घ्यायची आणि कुठेतरी जाऊन दुर्बीण बघायची, एवढंच काम करणारी जी संस्था गेली अनेक वर्ष, आता 40 वर्ष यावर्षी आम्हाला पूर्ण होत आहेत. 40 वर्षे ही संस्था कार्यरत आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी आम्ही दुर्बिणी घेऊन जातो. अशा प्रकारचे व्याख्यानं देतो. शाळा, कॉलेजेस पासून सुरुवात करत करत आज विद्यापीठ लेवलला देखील आमचे लोक जातात आणि वेगवेगळे विषय हाताळतात. दर बुधवारी आम्ही सायनला भेटतो आणि त्या ठिकाणी जे आम्ही करतो ते जे सर म्हणाल तसंच आहे. या बाकड्यानं तो लोक बसतात आणि जो एखादा विषय असेल त्या विषयावरती फक्त चर्चा असते. फॉर्मल टीचिंग आम्ही करत नाही. आणि मला वाटतं त्याच्यामुळे आमच्याकडे येणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे.
अनेक वेळेला मला पालकांचे फोन येतात. एकाचा फोन आलेला, की अ, माझ्या मुलाने खगोल भौतिकशास्त्रामध्ये काहीतरी करावं आणि काहीतरी भरीव कामगिरी करावी असं मला वाटतं. दुसऱ्याचा फोन आला, की ब्लॅक होलचं फिजिक्स कसं करायचं हे आम्हाला शिकवाल का तुम्ही? म्हटलं हे काय मला तरी काय जमेल असं वाटत नाही. मग मी सहज विचारलं, तुमच्या मुलीचं म्हणजे काय करते काय? तर ते म्हणे आता ती आहे ना 6 वर्षाची आहे. आणि तुम्ही त्याला खगोल भौतिकशास्त्र शिकवा आणि त्याने ब्लॅक होलचा अभ्यास करावा असं मला मनापासून वाटतं. तर मला पहिला प्रश्न पडला, की म्हणजे मला छळण्यासाठी बोलतायत की नेमकं काय करत काय आहेत? तर मी त्यांना म्हटलं, की असं आहे की बघा, की एवढ्या लहान वयात तिने ब्लॅक होलचा अभ्यास करण्यात वाटणं हे अतिशय स्तुत्य आहे तुम्हाला. पण मला असं वाटतं, की पहिले तिला थोडं मोठं होऊन तिला काय करायचं ठरवू द्यावं. आमच्याकडे पाठवायला सुरुवात करा तुम्ही. आमच्याकडे 6 वर्षापासून ते 70-80 वर्षापर्यंत सगळे लोकं येतात. आणि मला वाटतं दुर्बिणीतनं डोळा लावून स्वतः बघितलं, की जो काही समाधान त्यांना मिळतं, ते ते अतिशय उत्तम असतं आणि त्याच्यातलं काही लोकांना प्रेरणा मिळते आणि त्याच्यातले काही लोकं संशोधनाला जातात. सगळेजण जातात असे काही भाग नाहीये. मी गेली 34-35 वर्ष हे काम करतोय. माझ्यासमोर जवळपास 25 लोकं आमच्या ग्रुपमधले पी-एच-डी केले. त्याच्यातले 20 लोकांनी खगोलशास्त्रामध्ये पी-एच-डी केले आणि माझ्यासारखे 4-5 जण खगोलशास्त्राची कास सोडून इतर विषयांकडे वळले. मला असं वाटतं, की एखाद्या संस्थेमधून केवळ प्रेरणा घेऊन अशा प्रकारचा अभ्यास करण्याची इच्छा त्यामुळे निश्चितच लोकांमध्ये तयार होते. काही लोकांना फक्त वैज्ञानिक माहिती मिळते. काही लोकांमध्ये वैज्ञानिक जागृती येते आणि काही लोकांना त्या विषयातली विशेष प्रावीण्य मिळवण्याची इच्छाशक्ती जागृत होते. मला वाटतं सरांचं कट्टा मॉडेल हे त्या दृष्टीने आम्ही नक्की राबवलेलं आहे आणि तुमच्या या कट्ट्यामध्ये खगोल मंडळाला देखील तुम्ही समाविष्ट करून घेऊ शकाल, तर मला असं वाटतं, की आमचं कार्य देखील वृद्धिंगत होऊ शकेल. खगोल मंडळातर्फे आम्ही अनेक पुस्तकं काढतो आणि त्यातली एक पुस्तक आहे तारांगण नावाचं पुस्तक आहे. पाटकर सरांनी विषय काढला म्हणून सांगतो, की आमचं पुस्तक जे आहे ते आम्हीच प्रकाशित करतो आणि त्यामुळे ते सहसा खपत नाही. म्हणजे आम्ही जिकडे जाऊन उभं राहू तिकडेच केवळ ते पुस्तक विक्री होते. पण हे पुस्तक जे आहे, सरांचं पुस्तक जे आहे, अशी पुस्तकं आपल्यासारख्या संस्थांनी जर काढली, तर त्याचा कॉपीराईट फ्री मोशन मूव्हमेंट जी आहे त्याला नक्कीच उपयोग होऊ शकेल. आता माझा जो पुढचा विषय आहे, जो मी मांडणार आहे, तो त्याला मी व्याख्यान असं म्हणतच नाही. हे बेसिकली इन्फॉर्मेशन कॅप्सूल आहे आणि ही सगळी माहिती आपल्याकडे आहेच आहे. आपण जी महत्त्वपूर्ण घटना बघितलेली आहे, त्याचं एक थोडक्यात आपण धावता आढावा घेणार आहोत आणि आढावा घेताना मी अनेक स्लाइड्स फक्त दाखवत जाणार आहे आणि त्याच्यात मला जे आवडतं किंवा जिथे मला असं वाटतं, की काही वेगळं आहे, तेवढ्याच विषयावरती मी बोलत आहे. त्यामुळे तिथे जाणाऱ्या स्लाइड्स आणि मी जे बोलणार आहे, त्याचा तसा अर्थार्थी काही संबंध नसेल. अ, त्याचं कारण असं आहे, की हा विषय खूप मोठा आहे. इस्रोची कामगिरी किंवा चंद्रयान निमित्ताने आपण काय करत आहोत, हे दोन विषय अतिशय मोठे आणि वेगवेगळे विषय आहेत. मी अनेक वेळेला वेगवेगळ्या प्रकारे त्याचं विवरण केलेलं आहे, लिखाण केलेलं आहे. मुख्यत्वे पहिला जो 10-15 स्लाइडचा टप्पा आहे, तो जगामध्ये आपण कुठून कुठे सुरुवात झाली हा आहे. दुसरा टप्पा इस्रोमध्ये काय आहे हा आहे. तिसरा टप्पा चांद्रयान-3 काय आहे आणि त्याचा मुख्य उपयुक्तता आजच्या घडीला 1 वर्षापर्यंत काय झालेली आहे. अशी ही इन्फॉर्मेशन कॅप्सूल असं मी त्याला म्हणू इच्छितो. त्याच्यात मी थोडं पळणार आहे त्याच्यामुळे कोणाला काही शंका असतील समजा, तर आपण नंतर मी असेलच 1 तासभर त्यावेळेला आपण नक्की त्याच्यावरती डिस्कशन करू शकू. अ, अचानकपणे स्पुतनिक हा ज्यावेळेला आकाशात आला 57 मध्ये, त्यावेळेला विज्ञान युगामध्ये अंतराळ युगाची नांदी झाली असं मानलं जातं. जगात सगळेच लोकं प्रयत्न करत होते आणि जेवढ्या वेगाने विमान प्रवास हा संशोधन झाल्यानंतर रुजला, तेवढ्या प्रमाणात अंतराळ उड्डाण झाल्यानंतर अंतराळ प्रवास काही अजून रुजलेला नाहीये. 1903 मध्ये पहिलं विमान उड्डाण झालं असं आपण गृहीत धरलं, तर 1915-16 मध्ये विमान अ, विमान प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध झालेलं होतं. आणि 1920-25 मध्ये युद्धासाठी विमानं यायला लागले. 1930 मध्ये विमान प्रवास हा बऱ्यापैकी स्थिरावलेला होता. त्यामुळे पहिल्या उड्डाणापासून अवघ्या 20-22 वर्षांमध्ये विमान प्रवास हा व्यावसायिक तत्त्वावरती सुरू झालेला होता. अंतराळाच्या बाबतीत तसं झालेलं नाहीये. 1957 मधले पहिलं जे काही यान उडलेलं असेल ते आणि 1961 मध्ये पहिला माणूस आकाशात गेला. पण त्याच्यानंतर एवढे वर्ष झाले, 60 वर्ष झाली तरी देखील व्यावसायिक तत्त्वावरती अंतराळ प्रवास अजून काही सुरू झालेला नाहीये. हा 2 मूलभूत फरक याच्यातला असा आहे, की पहिला जो आहे त्याला व्यावसायिक दृष्टिकोनातून प्रचंड उपलब्धता आहे. आपण खंडातनं इकडे असंख्य लोकं जाऊ शकतात. त्या मानाने तो पटकन झाला. अंतराळ जो प्रकार आहे, तो मुख्यत्वे मिलिटरी ओरिएंटेड असं सुरुवातीला वाटलं गेलं होतं. त्याचा उपयोग आपण मिलिटरीसाठी करू, असं बहुतेक सगळ्यांना वाटत होतं आणि त्या दृष्टिकोनातनं याचं सुरुवातीचे जे काही टप्पे आहेत,
हे तंत्रज्ञान रशियाचं आहे, हे तंत्रज्ञान अमेरिकेचं आहे आणि आम्ही आमचं तंत्रज्ञान कोणाला देणार नाही, अशा प्रकारचं आहे. आणि या तंत्रज्ञानात मधून ही जी काही रस्सीखेच झालेली आहे, या रस्सीखेचीमध्ये चीन आणि भारत हे 2 देश पुढे आले आणि हे 2 देश अक्षरशः स्वतःच्या कर्तृत्वावरती पुढे आलेले आहेत. यांना कोणीही तंत्रज्ञान द्यायला सुरुवातीला तयार नव्हतं किंवा ज्याला आम्ही म्हणजे मी तंत्रज्ञानात काम करतो गेले 25-26 वर्ष. त्याला टाकलेलं कोणाला नको असेल असं किंवा अर्धवट तंत्रज्ञान काहीतरी देऊन टाकायचं आणि मोठं आवडण्याचं की आम्ही तुम्हाला प्रचंड काहीतरी मदत करत आहोत. माझ्या क्षेत्रात मी जे काम करतो त्याच्यामध्ये मी अनेक वेळेला बघितलंय की अक्षरशः निरुपयोगी झालेल्या वस्तू आमच्याकडे गळ्यात डोक्यात मारल्या जातात आणि त्याला काही पर्याय नसतो तुमच्याकडे असं आपल्याला वाटतं. पण पण आपण जर प्रयत्न केला तर तंत्रज्ञान आपण त्यांच्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो. हे आपण वारंवार सिद्ध केलं आणि ह्याच्यासाठी हा पहिला टप्पा महत्त्वाचा आहे. स्पुतनिक उडालं. स्पुतनिक उडाल्या अंतराळ स्पर्धेला सुरुवात झाली आणि USSR सोव्हिएत रशिया आणि अमेरिका या दोघांमधली स्पर्धा होती. दोघंही देश एकमेकांपासून पूर्णपणे गुप्तता राखत आकाशात उड्डाण करत होते आणि ज्यावेळेला स्पुतनिक गेलं त्यावेळेला अमेरिकन लोक प्रचंड धक्का बसला. असं कसं? रशियन लोकांचं पहिले कसं गेलं? पण त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो महत्त्वाचा धक्का होता, तो लुना 2 चा होता. लुना 2 आणि लुना 3 चा होता आणि त्या धक्क्याबद्दल जास्त कोणी बोलत नाही. लुना 3 चं हे जे काही चित्र दिसत आहे, हे चित्र ब्रिटिशांनी रिलीज केलेलं आहे आणि ते रशियन लोकांनी सांगितलंच नाही. आता हे तुमचं एक यान पलीकडे जाऊन आलेलं आहे आणि त्यांनी चित्र काढलेलं आहे. हे लीक झालेली इन्फॉर्मेशन ज्यावेळेला बाहेर आली, त्याच वेळेला कळलं, की रशियन लोकांनी चंद्राच्या पलीकडे जाऊन फेरी मारण्याला सुरुवात केलेली आहे आणि तोपर्यंत अमेरिकन लोक कुठेही नव्हते. हा जो काही धक्का होता, हा अमेरिकन लोकांना कदाचित एवढ्या सहजासहजी पचेल असं वाटत नव्हतं आणि त्यांनी प्रचंड वेगाने अ, सुरुवात केली, की कसंही झालं तरी आपलं पण यान लवकरात लवकर गेलं पाहिजे. आता मी जे यानं दाखवतोय, ही काही सगळी यानं दाखवत नाही. सुरुवातीला त्या काळात प्रचंड यानं गेली. मी अशी यानं दाखवतोय, की जी महत्त्वाची मानली गेली. लुना 9 हे पहिल्यांदा उतरलं 1966 मध्ये. त्याच्यानंतर लुना 13 आलं. त्याच्यानंतर रशियन लोकांनी हा कुत्रा लायका कुत्री जी आहे, हिला अंतराळात पाठवलं. त्याच्या पाठोपाठ लगेच युरी गागारिनला अंतराळात पाठवलं आणि त्याच्या पाठोपाठ लगेच युरी गागारिन गेल्या-गेल्या एक काही महिन्यांमध्येच अमेरिकन माणूस गेला. मग पहिलं यान कोणी पाठवलं? रशियननी. पहिलं लुना कोणी पाठवलं? रशियाने. पहिलं उतरलं कोण? रशिया उतरलं. पहिला माणूस कोणाचा गेला? रशियन गेला. पहिला प्राणी कोणाचा गेला? रशियनचा गेला. पहिली महिला कोण गेली? व्हॅलेंटिना तेरेश्कोव्हा गेली. ही पण रशियन होती. त्याच्या पाठोपाठ स्पेस वॉक करणारा पहिला कोण होता? जो यान सोडून बाहेर गेला, अलेक्सी लिओनोव्ह हा देखील रशियन होता. त्यामुळे सगळं पहिलं जे आहे, फर्स्ट स्टेज जी आहे, ती रशियन लोकांनी पार केली आणि याला छेद देण्यासाठी म्हणून व्हॉटर इट इज केनेडीने ज्यावेळेला सांगितलं, पहिला माणूस जो उतरेल तो अमेरिकनच असेल, असं आपण जाहीर करूया आणि अर्थात तसं झालं आणि त्याच्यामुळे चंद्रावरती उतरण्याचा जो मान आहे, तो मात्र रशियन लोकांना पहिला उतरण्याचा मान त्यांना काही मिळाला नाही आणि तो अमेरिकन लोकांना मिळाला आणि अ, आपल्याला सर्वांना माहिती आहे, की सर्वप्रथम अमेरिकन लोकांनी चंद्रावरती पाऊल ठेवले आणि कॉन्क्वेस्ट ऑफ मून ही गेल्या 2 वर्षापूर्वी आपण साजरं केलं होतं. कॉन्क्वेस्ट ऑफ मूनचे 50 वर्ष 2019 मध्ये आणि त्यावेळेला आपण बघितलं, की अमेरिकन लोकं कशाप्रकारे चंद्रावरती गेले. पहिला पाऊल त्या ठिकाणी नील आर्मस्ट्राँगने ठेवलं आणि त्याच्यानंतर मग पहिला माणूस गेला, दुसरा माणूस गेला, पण त्याच्यानंतर 12 माणसं गेले आणि त्यांची नावं अर्थात आपल्याला माहिती नसतात. कारण पहिला जो गेला तो लक्षात राहतो. त्याच्या पाठोपाठ गेलेले काही कोणाच्या लक्षात राहत नाही. अ, चंद्रावरती जाऊन त्यांनी अनेक प्रकारचा अभ्यास केला. अनेक प्रकारचे सॅम्पल जे आहेत, ते आपल्या इथे परत आणले आणि त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास त्यांनी केला. असंख्य डेटा मिळाला. तो डेटा अनेक वर्ष ओपन फोरममध्ये नव्हता. पण गेल्या काही वर्षांमध्ये तो डेटा बऱ्यापैकी ओपन डोमेनमध्ये येऊ लागलेला आहे. 12 माणसांना एकूण उतरवले. एकूण 90 किलोमीटर जवळपास त्या ठिकाणी प्रवास केलेला आहे. 80 तासपेक्षा जास्त राहिले आणि 382 किलो एवढं वस्तुमान चंद्रावरनं त्या काळी परत आणलं गेलं होतं. आणि ही एवढ्या मोहीम आहे, सगळ्यांची नावं देखील आहेत आणि फोटो देखील आहेत. सो दॅट ते आपल्याकडे डॉक्युमेंटेड राहतं, की एवढी ही लोकं चंद्रावरती जाऊन परत आलेली आहेत. त्यातली प्रत्येक टीममध्ये एक माणूस जो आहे तो चंद्रावर उतरला नाही. तो घिरट्या करत राहिला आणि 2 माणसं जी आहेत ते उतरले आणि सुखरूपपणे परत आले. हा झाला पहिला टप्पा. याला पॅरललमध्ये आपल्या इथे सुरुवात झाली. त्या सुमारास आपण 1962 च्या सुमारास या विषयामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आणि आपल्या सर्वांना हा पण इतिहास माहिती आहे. आपण एका साध्याशा, छोट्याशा झोपडीवाच्या ठिकाणी चर्चजवळ अ, आपल्या अंतराळ मोहिमेला सुरुवात करायचं ठरवलं. साउंडिंग रॉकेट मोटर वापरल्या गेल्या सुरुवातीला आणि साउंडिंग रॉकेट मोटरचा उपयोग करत आपण पुढे जात गेलो. आपलं पहिलं महत्त्वाचं जे ज्याला आपण अचीव्हमेंट म्हणूया ती SLV होती.
त्याच्यानंतर आपण SLV कडे गेलो आणि त्याच्यानंतर अर्थातच आपलं सर्वात महत्त्वाचं जे यान आहे, जे जे आपले त्याला आपण वर्कहॉर्स म्हणतो, PSLV. अ, जवळपास 40-44 मीटर उंची असलेलं हे रॉकेट आहे. प्रचंड शक्तिशाली आहे आणि अतिशय यशस्वी, जगातलं अतिशय यशस्वी प्रक्षेपक असं याला आपण मानतो. तर PSLVचा वापर करून आपण गेले अनेक वर्ष अनेक उपग्रह हे अंतराळात यशस्वीपणे जाऊन सोडलेले आहेत. PSLV उडाल्यानंतर आपण क्रायोजेनिकच्या मागे लागलो आणि हा इतिहास पण आपल्याला माहिती आहे. क्रायोजेनिक तंत्रज्ञान आपल्याला वारंवार नाकारलं गेलं होतं आणि त्याच्यानंतर आपल्या लोकांनी आपल्या इच्छाशक्तीवरती संशोधन करून क्रायोजेनिक तंत्रज्ञान जे आहे ते उभारण्याचा प्रयत्न केला आणि GSLV मार्क 3 जे आहे ते आपलं क्रायोजेनिकचं सक्सेसफुल मॉडेल असं मानलं जातं. आज आपण GSLV मार्क 3 हे जे मॉडेल आहे हे आपलं वन ऑफ द लेटेस्ट, याच्या पुढची एक व्हर्जन पण ज्याचे चांद्रयान उडलंय ते देखील आहे. पण एकूण PSLV, GSLV आणि आताचं असलेलं लाईट मोटर व्हेइकल मार्क 3 असे 3 आपले प्रक्षेपक अतिशय शक्तिशाली आहेत आणि आपल्याकडे लिफ्ट ऑफ कॅपॅसिटी खूप जास्त आहे. लिफ्ट ऑफ कॅपॅसिटी काय असते, तर तुम्ही पृथ्वीवरनं उचलून अंतराळात किती वस्तुमान नेऊन ठेवू शकता. ही कॅपॅसिटी आपल्याकडे आपण 4 टन, 2 टन, 6 टन पर्यंत वस्तुमान उचलून आपल्याला ज्या ठिकाणी पाहिजे तिथे अतिशय योग्य प्रमाणात ठेवू शकतो. आता कंपॅरिझन करायला जर आपण बसलो, तर भारत विरुद्ध चीन विरुद्ध रशिया विरुद्ध अमेरिका असं कंपॅरिझन करण्याचे दिवस संपलेले आहेत. कारण या सर्व देशांना छेद देणारे असे व्यावसायिक आता आलेले आहेत आणि व्यावसायिक तंत्रज्ञान जे SpaceX किंवा ब्लू ओरिजिन सारख्या कंपनीकडे आलेलं आहे, ते ह्या सर्व तंत्रज्ञानापेक्षा कैक पटीने जास्त आहे. फॉर एक्झाम्पल फॅल्कन नावाचे जे SpaceXचं मॉडेल आहे, ते 8,000 ते 10,000 किलो वस्तुमान, टन वस्तुमान जे आहे ते 10 टन वस्तुमान जे आहे, ते तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी नेऊन सोडू शकतं. याचा अर्थ राष्ट्रीय संशोधन संस्था जेवढ्या असतील जगातल्या, आपलेच असं नाहीये, त्यांच्यापेक्षा जास्त कॅपॅसिटी आज प्रायव्हेट इंडस्ट्रीकडे आलेली आहे. असं जरी असलं, तरी ज्याला आपण ज्याला आपण असं म्हणू शकतो, की व्यावसायिक तत्त्वावरती ज्यावेळेला उड्डाणं होतील, तर त्याच्यावरती निर्बंध किती असतील आणि ते सर्व कायदे झुगारून पण ते करू शकतील का नाही, हा एक प्रश्न आहे आणि त्याचं अजून उत्तर नाहीये. फॉर एक्झाम्पल आज SpaceX कितीही प्रमाणात उड्डाण करू शकतं. त्याच्यामुळे अंतराळात जो कचरा होणार आहे, त्याचं दायित्व कोणाकडे असणार आहे? तर ते SpaceXकडे नसेल. तर तो कचरा कमी कोण करणार? तर तो SpaceX करणार नाही आणि हे असंच असतं. त्यामुळे संशोधन संस्था ज्या राष्ट्रीय स्तरावरती काम करणार असतात, त्या संशोधन संस्था त्यांचा कचरा निवारणासाठी प्रयत्न करू शकतात. पण व्यावसायिक तंत्रज्ञान करणाऱ्या ज्या संस्था असतील, त्याच्यावर ते बंधन आत्ता तरी नाही आहे. अर्थात त्याचं कन्व्हेन्शन आलेलं आहे आणि 2027 पर्यंत मला वाटतं त्याचं कॅटेगरिकल रूल्स असतील. तुम्ही जे अंतराळात नेऊन सोडाल, त्याला योग्य ठिकाणी परत आणणं किंवा नष्ट करण्याचं दायित्व हे जी संस्था उड्डाण करेल, त्या संस्थेचं असलं पाहिजे आणि तसं नसेल, तर भविष्यात जसं आज आपल्याला रेल्वेच्या आसपास सगळीकडे कचरा दिसतो, तसा अंतराळात देखील प्रचंड प्रमाणात कचरा हा असणार. याला अंतराळ प्रदूषण अ, असं मानलं जातं आणि गेले अनेक वर्ष या विषयावरती मी सातत्याने लिखाण केलेलं आहे. हा एक माझा आवडीचा विषय आहे. अंतराळामध्ये कचरा केल्यानंतर त्याचं निवारण कसं करायचं याचं तंत्रज्ञान फार मनोरंजक आहे. त्यासाठी अतिशय नवीन-नवीन आयडियाज आपण लावू शकतो आणि त्या साध्या, सोप्या, सरळ आयडिया आहेत. आपण ज्या दैनंदिन जीवनात वापरतो त्याच आयडियात. वेगळं काही करायची गरज नाही. फक्त फोकस करून त्याच्यावरती आपल्या देशात आता काम सुरू झालेलं आहे. आता आपण थोडक्यात PSLVचं कॉन्फिगरेशन बघूया. मी पुढचे कॉन्फिगरेशन दाखवणार नाहीये. कोणत्याही रॉकेटला वेगवेगळे टप्पे असतात आणि त्या टप्प्यांचा वापर करून आपल्याला अग्निबाणला उडवायचं असतं. एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे पृथ्वीपासून सुरुवात व्हायची आणि एका विशिष्ट टप्प्यापर्यंत वर जायचं, ज्याला ॲटमॉस्फेरिक ड्रॅग आहे त्याच्या पलीकडे जायचं. मग ड्रॅग कमी होत जातो. ड्रॅग कमी झाला की तुमचा टप्पा बदलू शकतो. 1, 2, 3 टप्प्यामध्ये आणि चौथा टप्पा जो टोकाचा, या ठिकाणी आपलं जे काही सॅटेलाइट म्हणा किंवा क्रू मॉडेल म्हणा, हे इथे बसलेलं असतं. त्याच्यामुळे बाकी खालचे 3 टप्पे जे असतात 1, 2, 3 विशेष करून 1 आणि 2 हे एका विशिष्ट टप्प्यानंतर आपल्या पृथ्वीवरती परत पडत असतात. आता रियुजेबल टेक्नॉलॉजी काय आहे? तर हे जे काही परत पडत आहे, हा कचराच आहे एक प्रकारचा आणि हा समुद्रात जाऊन पडणार आहे. तर हा जो खालचा टप्पा आहे, जो पडणार आहे, ह्या टप्प्याला आपण परत योग्य प्रकारे उतरवू शकतो का? आणि त्याचा पुनर्वापर रिसायकलिंग करून आपण त्याला नवीन रॉकेटमध्ये परिवर्तन करू शकतो का? ही जी तंत्रज्ञान आहे, याला रियुजेबल टेक्नॉलॉजी असं म्हणतात आणि हे SpaceX या एकाच कंपनीकडे आत्ता तरी आहे. भारतीय लोकांनी आता याच्यावरती काम चालू केलेलं आहे इस्रोचं आणि चीनांनी सुरू केलेलं आहे. जेणेकरून आपण जे अंतराळ वेस्ट म्हणत आहोत, त्याला रिकव्हर करायचं
आणि त्याचा वापर आपण करू शकतो का. हे आपलं PSLV मॉडेल आहे. वेगवेगळे फ्युएलचे मी हे आता डिटेल काही घेत नाही, कारण आपण आज तो आपला विषय नाही आहे. पण याच्यातले हे सगळे फ्युएल आणि सगळी टेक्नॉलॉजी आपण आपल्या देशामध्ये पूर्णपणे बनवलेली आहे. आपल्याला ही पूर्णपणे तंत्रज्ञान समजलेलं आहे. GSLVचं कॉन्फिगरेशन मी आता सांगितलं तसंच मी परत डिटेलमध्ये जात नाहीये. पेलोड ह्या ठिकाणी तुमचा पेलोड बसलेला असणार. आणि GSLVचा सिक्वेन्स हा आहे. हा फर्स्ट स्टेज आहे, स्टेप 1, 1, 2, 3 आणि शेवटच्या स्टेजमध्ये तुमचा जो काही उपग्रह किंवा तुमचं जे काही चांद्रयान असेल, ते या स्टेजमध्ये सेपरेट होणार आहे आणि आकाशात जाणार आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला उपग्रहाला कक्षेत स्थिरावायचं असेल, तर या स्टेजमध्ये तुम्ही विशिष्ट लॉन्चिंग केलं, की तुम्हाला वेगळं काही कष्ट करावं लागत नाही. त्याची वेलॉसिटी तुम्ही अचीव्ह केली, की तो तो कक्षेमध्ये आपसुकच स्थिरावतो आणि वेगळंच असं त्याला काही करावं लागत नाही. पण चांद्रयानच्या केसमध्ये असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर विशिष्ट दिशेने धक्का देऊन त्याला अंतराळात एका दिशेला ढकलता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये 2 तंत्रज्ञान आहेत. अमेरिकन लोकांचं तंत्रज्ञान काय आहे, तर ते उड्डाण केल्यानंतर चंद्राकडे थेट प्रयाण करतात किंवा मंगळाकडे थेट प्रयाण करतात. आपण काय करतो, आपण पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत बसतो आणि प्रत्येक प्रदक्षिणेमध्ये आपली कक्षा जी आहे, त्याचा आकार आपण वाढवत नेतो आणि या या दृष्टिकोनातून बघितलं आपल्याला वेळ जास्त लागतो, पण इंधन बचतीसाठी हा जास्त चांगला मार्ग आहे असं मानलं जातं. ज्यावेळेला आपल्याला चंद्रावरती माणूस पाठवायचा असेल, त्यावेळेला काय करायचंय, त्यावेळेला आपल्याकडे हा मुद्दा विशेष चर्चेला येणार आहे. अ, ही सिक्वेन्स तुम्ही सगळ्यांनी बघितल्या, त्यामुळे आपण याच्यावरती काही जास्त वेळ घालवू नका. चांद्रयान 1 जे होतं, हे 2008 मध्ये आपण जाहीर केलं आणि हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला गेला. कारण 1976च्या सुमारास अपोलो मोहीम थांबवल्यानंतर सबसिक्वेंटली USSRचं विघटन झाल्यानंतर अमेरिका, रशिया जी स्पर्धा होती, अंतराळ स्पर्धा, ती बऱ्यापैकी वासनात गुंडाळली गेली. आणि त्याच्यानंतर मग चंद्राकडे बघायचं कशाला? हा विचार करून अमेरिकन लोकांनी डीप स्काय ऑब्झर्वेशनला सुरुवात केली. प्लुटोकडे जाऊया, गुरूकडे जाऊया, मंगळाकडे जाऊया, असं त्यांनी दृष्टिकोन ठेवला. आणि रशियाकडे अ, एखाद्या वेळी वित्त नसेल म्हणा किंवा त्यांची इच्छाशक्ती नसेल, पण त्यांनी त्यांच्या देशातले लोकं जे होते ते वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून त्या कंपन्यांमध्ये जायला त्यांनी सुरुवात केली. याच्यातनंच SpaceX, ब्लू ओरिजिन, व्हर्जिन गॅलेक्टिका या सगळ्या संस्था आल्या. हे सगळे रशियन लोकं जे होते, जे थोडक्यात बेकार झाले होते, ते लोकं तिथून उठले, तिथे गेले आणि त्यांनी ह्या संस्था सुरू केल्या. 2008 मध्ये ज्यावेळेला चांद्रयान 1 आपण पाठवलं, त्यावेळेला पुन्हा एकदा जगाचं लक्ष, ज्याला आपण रडार म्हणतो, तो चंद्राकडे वळला आणि पुन्हा चंद्राकडे जाण्यासाठी लोकांनी सुरुवात केली. आपल्या मागोमाग लगेच चीनांनी चँग अ, मोहीम सुरू केली. आपल्या पाठोपाठच चीनांचं यान गेलं. त्याच्यानंतर भारत आणि चीन अशी स्पर्धा येईल का? असा एक प्रश्न आला. चांद्रयान 1, 2, 3, 4, 5 आपण जाहीर केलं. चीनांनी 1, 2, 3, 4, 5 चँग सीरीज 5 जाहीर केल्या आणि दोघांचं डायरेक्शन ऑफ थॉट एकच होती. पहिलं यान चंद्राभोवती घिरट्या करणार, दुसऱ्या स्टेजमध्ये चंद्रावर उतरणार, तिसऱ्या स्टेजमध्ये तिकडनं आपण परत काही वस्तू वरतून येणार, चौथ्या स्टेजमध्ये पूर्ण मॉडेल गोल फिरून आपण वस्तुमान पृथ्वीवरती घेऊन येणार आणि 5व्या टप्प्यामध्ये आपला माणूस त्याच्यात बसणार, तो चंद्रावर उतरणार आणि मग तो परत येणार. 5 टप्प्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 असं दोन्ही संस्थांनी जाहीर केलं. आपलं चांद्रयान 1 2008 मध्ये अतिशय यशस्वीपणे गेलं. चंद्राभोवती घिरट्या करायला सुरुवात केली आणि त्याचं सर्वात मोठी अचीव्हमेंट जी मानली जाते, ते म्हणजे चंद्रावरती पाणी आहे, असा निष्कर्ष चांद्रयान 1 च्या अभ्यासातनं आपण जाहीर केला. त्याच्यानंतर चंद्रावरती गेल्या 15 वर्षात जवळपास 8 ते 10 यानं गेलेली आहेत. त्याच्यावरून लक्षात आलं, की पुन्हा एकदा चंद्राकडे जगाला वळवण्याची कामगिरी ही इस्रोने केलेली आहे. चांद्रयान 1 आणि चांद्रयान 2 याच्यामध्ये बराच वेळ गेला. चांद्रयान 1 आपण 8 मध्ये पाठवलं आणि 2 मात्र आपण 2019 पर्यंत आळमटाळम केली किंवा पुढे ढकललं गेलं. अनेक वर्षे चांद्रयान 2 कडे आपण गेलो नाही. आता त्याचं कारण काही का असेना, पण ॲट द एंड ऑफ द डे आपण चांद्रयान 2 हे पाठवलं आणि त्याचा हेतू असा होता, की त्याच्यामधनं एक चंद्रावरती आपल्याला बग्गी पाठवायची आहे आणि ती उतरवायची आहे. ही बघायची, मी तुम्हाला ऑलरेडी बोललो, हे कक्षेचं आहे. आपण इथून सुरुवात करतो, या टोकापासून आणि गोल घिरट्या मारत जातो. प्रत्येक स्टेजला आपण आपली कक्षा वाढवत जातो आणि फायनल एका स्टेजला आपण चंद्राच्या दिशेने प्रयाण करतो आणि मग जसं आपण गेलो वाढत कक्षा, तसं चंद्राकडे जाताना हळू कक्षा कमी करत जातो आणि मग आपण चंद्राच्या जवळ गेल्यानंतर 100/100च्या कक्षेत येतो आणि मग आपलं जे यान आहे, तर त्याच्यावरती उतरवणार आहे. इस्रोची सगळी यानं, मंगलयान असो किंवा चांद्रयान असो, आज आपण ह्याच तंत्रज्ञानाच्या आधारावरती प्रक्षेपण करत आहोत. आता प्रश्न असा येतो, की ज्यावेळेला याच्यामध्ये एखादी व्यक्ती बसणार असेल, तर फर्स्ट पॉइंट टू फायनल इंजेक्शन पॉइंट आपण जवळपास 2 महिने लावतो. याचा अर्थ त्या चंद्रवीराला त्या यानामध्ये 2 महिने पहिले मुक्काम ठोकावा लागेल आणि त्याच्यानंतरच त्याला चंद्राकडे जाता येईल. असं आहे का? याचं अजून उत्तर नाहीये. आपण असं डायरेक्ट प्रक्षेपण अजून केलेलं नाहीये.
पण पण आपली ऑर्बिटल मेकॅनिझम हीच असेल असं आत्ता तरी म्हटलं जातं. 2030 मध्ये ज्यावेळेला आपलं चांद्रयान प्रत्यक्ष व्यक्तीला घेऊन जायचा प्रयत्न करेल, त्यावेळेला आपल्याला कळेल की आपण काय करणार आहोत. म्हणून मी हे हे टप्पे तुम्हाला माहिती आहे 22 जुलैला आपण सुरुवात केलेली आणि आपण पुढे अनेक दिवस करत, करत सप्टेंबरच्या आसपास आपलं हे प्रदक्षिणा प्रकरण पूर्ण केलं आणि आपल्याला माहिती आहे चांद्रयान 2चा जो शेवटचा टप्पा होता, त्या टप्प्यामध्ये आपलं लँडर जे होतं ते पडलं. त्यामुळे चांद्रयान मोहीम अयशस्वी झाली असं एक सातत्याने म्हटलं जातं, तसं नाहीये. शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटचा जो एक मुद्दा असतो, तो त्याच्यामध्ये आपण सेकंड ऑब्जेक्टिव्ह जो होता, फायनल ऑब्जेक्टिव्ह आपला डेव्हिएट झाला. अर्थ जरी असला तरी चांद्रयान 2 हे मात्र चंद्राभोवती अजूनही घिरट्या घालत आहे आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचा डेटा चांद्रयान 2 आपल्याला घेत आहे. त्यामुळे ऑर्बिटर जो आहे चांद्रयान 2चा तो चंद्राभोवती आजही फिरत आहे आणि त्या ऑर्बिटरने चंद्राच्या सरफेसचा अतिशय चांगला अभ्यास केलेला आहे. आपलं यान कुठे जाऊन पडलं हे आपण शोधून काढलं आणि अतिशय अतिशय हाय रेझोल्यूशन फोटोग्राफ्स वापरून आपण चंद्राचं अतिशय चांगलं मॉडेलिंग देखील तयार करू शकलेलो आहे. आता हा जो काही डेटा चांद्रयान 2 ने मिळवला, त्याच्या आधारे आपण चांद्रयान 3 मोहीम जी आहे, त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. आज चांद्रयान 3 ज्यावेळेला गेलं त्यावेळेला आपण ऑर्बिटर पाठवलं नाही. आपण फक्त प्रक्षेपक पाठवला, ऑर्बिटर पाठवलं नाही आणि थेट आपलं यान त्याच्यावरती उतरणार आणि जी काही ऑर्बिटर चांद्रयानचं आहे, त्याचाच वापर करून आपण चांद्रयान 3 ची बग्गीशी संपर्क करू शकतो. आणि चांद्रयान 2 असल्यामुळे अर्थातच त्यामुळे चांद्रयान 3 ची मोहीम त्या मानाने स्वस्त झाली. पण ऑर्बिटर वेगळं तुम्हाला काही पाठवावं लागलं नाही. एक महत्त्वाचा अभ्यास त्यावेळेला जो मला आवडलेला होता, अ, सूर्याकडनं सौर वारे आपल्याकडे येत असतात. सौर वारे हे अ, अ, धनभारित किंवा ऋणभारित कणपदार्थ आहेत, जड पदार्थ आहेत आणि हे सूर्याकडनं नॅचरली उत्सर्जित केले जातात. आता हे जे काही कणपदार्थ आहे, हे सतत पृथ्वीवरती येऊन आदळत असतात. सुदैवाने पृथ्वीला अतिशय चांगलं चुंबकीय तत्व आहे आणि त्याच्यामुळे हे येणारे कणपदार्थ त्या चुंबकीय तत्वामध्ये फसतात आणि उत्तर ध्रुवाकडे किंवा दक्षिण ध्रुवाकडे जाऊन त्याची वर्षाव जो जास्तीत जास्त होतो. त्याच्यामुळे ज्यावेळेला ते आपल्या वातावरणात येतात, त्यावेळेला उच्च वातावरणातल्या काही ठिकाणी त्यांचं रिएक्शन होऊ शकते आणि तिथे आयनीभवन होऊन आपल्याला उत्तर प्रकाश किंवा दक्षिण प्रकाश जो आहे तो दिसतो. त्यामुळे सौर वाऱ्यांचं प्रमाण वाढलं, की उत्तर प्रकाश जास्त प्रमाणात दिसतो. हा त्याचा डायरेक्ट कन्सिक्वेन्स आहे. अर्थात त्याच्यामुळे पृथ्वीवरती वातावरणात काय बदल होतात हा आपला विषय नाहीये. पण चंद्र जो आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याभोवती फिरणार चांद्रयान. चंद्र आपल्या कक्षेत फिरत असताना पृथ्वीच्या ही जी काही जिओ टेल आहे, त्याच्यामध्ये काही विशिष्ट दिवस असतो. आणि त्यावेळेला त्याच्यावरती जी काही वारे सूर्याकडून येणारे किरण हे असतील, सौर वारे असतील, त्याचं आदळण्याचं प्रमाण जे ते कमी होतं. आणि त्याचा अभ्यास करता येईल का असं चांद्रयान 2च्या वेळेला एक प्रयत्न केला गेला होता आणि त्याचा अतिशय चांगला डेटा सुदैवाने मिळाला, की त्यावेळेला अ, चंद्राच्या पृष्ठभागावरती जे काही कर्णपदार्थ आदळतात आणि तिथे जो काही रिएक्शन्स होते त्याचा अभ्यास करून आपण चांद्र पृष्ठभूमी कशी बनलेली आहे ह्याचा अभ्यास केलेला आहे. आणि ज्यावेळेला हा जिओटेलमध्ये जातो त्यावेळेला अर्थातच वाऱ्यांचं आदळणं नसतं. त्यावेळेचा डेटा वेगळा असतो आणि बाहेर ज्यावेळेला असतो त्यावेळेचा डेटा वेगळा असतो. त्यामुळे कंपॅरेटिव्ह अनालिसिस करून आपण चंद्राचा पृष्ठभाग कसा आहे याचा अभ्यास करू शकलेलो आहे. हा चांद्रयान 2चा एक अतिशय महत्त्वपूर्ण असा निष्कर्ष आहे. चांद्रयान 2ने असं एक प्रेडिक्शन केलेलं आहे, की चंद्राच्या पृष्ठभागावरती लो ॲटॉमिक नंबरचे प्रमाणातले जे एलिमेंट्स आहेत त्याची पण संख्या खूप जास्त असं प्रेडिक्शन होतं. तर चांद्रयान 3 मध्ये ते व्हेरिफाय केलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर 3D मॉडेलिंग जे असतं चंद्राचं, हे चांद्रयान 2 ने केलं आणि आपल्याकडे आज चंद्राचे 3D फोटोग्राफ्स आहेत. इनफॅक्ट आम्ही प्रदर्शनाच्या वेळेला दाखवू शकतो, की हा चंद्राचा भारतीयांनी काढलेला फोटोग्राफ आहे. तुम्ही गॉगल लावला तर तुम्हाला पूर्ण 3D प्रकारात चंद्र हा दिसतो. त्याच्या मागोमाग आपण चांद्रयान 3 ची अर्थातच कल्पना सुरू केली आणि कोविड संपल्या जवळपास आज जाईल की उद्या जाईल असं आपण म्हणत होतो. अखेरीस 2023 मध्ये चांद्रयान 3 हे उडालं आणि चांद्रयान 3 हे अतिशय यशस्वी पद्धतीने आपण चंद्रावरती नेऊन स्थिरावू शकलो. अ, चंद्रावरती जायचं कुठे तर आपण दक्षिण गोलार्धाकडे जायचं असं ठरवलं आणि इस्रोने तयार केलेला हा नकाशा आहे. या क्रेटरच्या जवळ असलेली एक लँडिंग साईट त्यांनी ठरवली आणि त्या ठिकाणी आपण जाऊन उतरायचं. चांद्रयान 3 चे फोटोग्राफ तुम्ही सगळ्यांनी बघितले. मी वेगळे दाखवायची गरज नाहीये. चांद्रयान 3 प्रक्षेपण झालं आणि आकाशात जाऊन स्थिरावलं. अ, कक्षा बदल होत गेले आणि एका विशिष्ट टप्प्यानंतर ते चंद्राकडे गेलं. हा डिसेंटचा आहे. डिसेंटच्या स्टेजमध्ये अतिशय योग्य प्रकारे जाऊन चांद्रयान 3 आपण सगळ्यांनी लाईव्ह बघितलं त्यामुळे वेगळं काही मी दाखवत नाही. चंद्राच्या वरती सर्वाधिक दक्षिणेला
यान उतरवण्याचं काम आपण यशस्वीपणे केलं. आता चांद्रयान-2 जे आहे, आकाशात जे फिरत आहे, त्याच्यातले पेलोड्स पण तुम्हाला माहिती आहेत. कॅमेरा आहेत, एक्सएसएम ज्याला आम्ही म्हणतो ते आहे. अ, आणि इतर टोटल 8 पेलोड्स चांद्रयानमध्ये आहेत. 1 आणि 2 मधला फरक थोडक्यात सांगतो. 2च मुद्दे म्हणतो. सगळे काही मी सांगणार नाही. प्रेझेंटेशन मी सोडून चाललेलो, तुम्ही ते बघू शकता. त्याच्यातले मून मॅपर जो आहे M3, हा एक अतिशय महत्त्वाचा अ, उपकरण मानलं जातं. कारण आपण चंद्राचा जी काही माती आहे, त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न करत आहोत. काय करतो मी थोडक्यात थोड्या वेळात परत येणारच आहे आणि ते का महत्त्वाचं आहे हे पण तुम्हाला व्याख्यानाच्या शेवटी मी सांगणार आहे. मिनरल मॅपर याच्यासाठी पाहिजे आपल्याला, की चंद्राच्या पृष्ठावरती आपण उतरलो, तिथे काय आहे? याचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. 2 कारण आहेत. एक तर कधीतरी चंद्रावरती आपल्याला जायचं आहे. त्यामुळे तिथे गेल्यानंतर आपण समजा वसाहत बनवायची असेल, तर ती कशी बनवणार याच्यावरती आज चर्चा सुरू आहे. आणि अ, पृथ्वीवरनं वस्तू नेऊन तिथे ठेवायच्या आणि तिकडे बनवायचं का? का चंद्रावरतीच फाउंड्री तयार करून तिथली मातीचा वापर करून आपण तिथे वसाहत बनवायची, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. गेले 4-6 महिन्यापासून मी पत्रिकेमध्ये गंमत-जंमत सदरामध्ये चंद्रावरती वसाहत करायची असेल, तर तिथल्या मातीचा वापर करून आपण काय बनवू शकतो? तिथल्या वस्तूंचा वापर करून आपण कशाप्रकारे राहू शकतो? तिथे आपण ऑक्सिजन कसं बनवू शकतो? तिथे आपण पाणी कसं बनवू शकतो? आणि सगळ्यात शेवटी तिथे आपण अ, जे खाण्यासाठी आवश्यक असलेले वस्तू असतील, बटाटे असतील, कांदे असतील, जे असेल ते. तर ह्या वस्तू देखील चंद्रावरती आपण कशा बनवू शकतो? हा जो विषय गेल्या 3-4 वर्षात सतत चर्चेला येतो, त्याच्यावरती मी एक पान लिहिलेलं आहे. अर्थात त्रोटक लिहिलं, कारण गंमत-जंमत सदर आमचा फक्त 400 शब्दांचा असतं आणि मी 700-800 शब्द लिहितो आणि चारू आणि हेर्लेकर सर त्याच्यामध्ये काट मारत त्याला 450 शब्दामध्ये बसवतात. अ, अर्थात हा विषय नवीन विषय आहे आणि ज्या लोकांना याच्यात इंटरेस्ट आहे त्याच्यावरती, आणि हा विषय वाटवे सरांनी सांगितलं असं आहे, अ, वेगळं काही प्रचंड प्रचंड साधनं वापरून केलेले तंत्रज्ञानी पृथ्वीवरती वाळवंटात जातात. तिथल्या वस्तूंचा उपयोग करून, तिथल्या स्थानिक वस्तूंचा वापर करून आपण काय करू शकतो? असा जो काही जुगाड मेंटॅलिटी असते, असा जुगाड करूनच तिथे आपल्याला करायचं आहे. आता त्यासाठी चंद्राची माती कुठून आणायची, हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि सुदैवाने चंद्राची माती आज आपल्याला नासाकडनं मिळालेली आहे आणि अशा कंपन्या देखील आलेल्या ज्या चंद्राच्या मातीच्या अतिशय जवळचे नमुने आज बनवत आहेत. आमच्याकडे खगोल मंडळाकडे चंद्राच्या मातीच्या 2 बाटल्या आहेत आणि त्या बाटल्यांचा वापर आम्ही फक्त दाखवण्यासाठी करतो. ही चंद्राची माती, ही चंद्रावरून आलेली माती आहे. आता ती आम्हाला नासाच्या आमच्या एक वक्ते होते, त्यांनी एका व्याख्यानात सडनली ही चंद्राची माती मी तुमच्या संस्थेला देत आहे. आता याचं करायचं काय? हा प्रश्न माझ्यापुढे होता आणि आता याचं उत्तर आता आपल्याला मिळायला लागलेलं आहे. त्याच्यानंतर चांद्रयानचं जे लँडर आहे विक्रम, आता त्याला विक्रम असंच नाव दिलं गेलेलं आहे. दुसऱ्याला त्यांनी लँडर असंच म्हणतात चंद्रयान, पण आपण त्याला विक्रमच म्हणूया. तर ह्याच्यामध्ये देखील महत्त्वपूर्ण असे मॉड्यूल्स आहेत. त्यातलं चंद्रावरती जे काही चंद्रकंप म्हणूया आपण होत असतील, अर्थक्वेक्स, तसंच चंद्रकंप, मूनक्वेक्स, त्या मूनक्वेक्सचा अभ्यास करण्यासाठी इल्सा आहे. अ, त्याच्यानंतर LRA हा पण एका अ, गंमत-जंमतचा विषय, तुम्ही गेल्या वर्षभरातले गंमत-जंमत वाचलं, तर हा पण आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. LRAचा वापर करून आपण आपलं स्थान कसं अचूक शोधू शकतो आणि इथे जे छोटं चित्र आहे, नासाच्या यानाने आपल्या LRAचा वापर करून चांद्रयान कुठे अचूक आहे, याचं जागा ही अचूकपणे आपल्याला सांगितलेली आहे. इल्साचा रिस्पॉन्स कर्व्ह बघे, ज्यावेळेला चांद्रयान उतरल्या रोवर फिरायला लागलं. बग्गी बाहेर पडली आणि बग्गी फिरत असल्यामुळे म्हणजे चंद्रकंप होत आहेत, त्याचा हा ग्राफ आहे. किती सूक्ष्म ते सूक्ष्म ग्राफ आपण काढू शकतो आणि रँडम इव्हेंट जे होतात, आता हे कशामुळे होतात ते अजून कळलेलं नाहीये. पण चंद्रावरती कंपन होत आहेत. एक महत्त्वाचं कंपन, अर्थात जसं पृथ्वीवरती पाण्याला भरती-ओहोटी येते, तसं पृथ्वीमुळे चंद्राच्या जमिनीला भरती-ओहोटीसारखं एक मोशन आहेच आहे. त्याला चंद्रकंप म्हणायचं, त्याला ऑसिलेशन म्हणतात. पण जसं पृथ्वीवरती सडनली भूकंप येतो, तसा चंद्रावरती पण चंद्रकंप येतो का? याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. कारण तिथे जर वसाहत बांधायची असेल, तर त्या वसाहतीला असे इन्फॉर्मेशन असणं अतिशय महत्त्वाचं आहे. टेम्परेचर व्हेरिएशन कसं असतं? जर आपण पृष्ठभागावरती असेल तर तापमान किती आहे आणि त्याच ठिकाणी डीपमध्ये आपण खाली जात गेलो, तर तापमान कसं बदलत जाईल, याचा अभ्यास CHEST या उपकरणाने केलेला आहे आणि हा पहिला डेटा आहे. जगातला पहिला डेटा अशा प्रकारचा, की ज्याने एवढ्या डेप्थमध्ये दक्षिण गोलार्धात जाऊन अशा प्रकारचा अभ्यास केलेला आहे. प्रज्ञान रोव्हरमध्ये जे इन्स्ट्रुमेंट्स होते, प्रज्ञान रोव्हरने भरपूर भटकंती केली. त्याच्यातलं 2 इन्स्ट्रुमेंट आहेत आणि त्याचाही डेटा जो आहे, तो आज मिळायला लागलेला आहे. APXS स्पेक्ट्रम एनालायझर जो आहे,
त्याने पुन्हा एकदा चांद्रयान 1-2 ने जे प्रेडिक्ट केलं की चंद्राच्या पृष्ठभागावरती लो झेड मटेरियल बऱ्यापैकी आहे. हे आता सिद्ध झालेलं आहे आणि ह्याचा उपयोग काय आहे, हे आत्ता माहिती नसलं तरी काही वर्षात आपल्याला त्याचा अंदाज येईल. एक महत्त्वाचा जो निष्कर्ष आलेला तो म्हणजे सल्फर देखील चंद्रावरती बऱ्यापैकी आहे आणि हा निष्कर्ष अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आता याचा क्युम्युलेटिव्ह एक पेपर 2 दिवसापूर्वी नेचरमध्ये आलेला आहे. त्याचा थोडक्यात गोषवारा सांगतो, की चंद्रावरती चंद्र कसा झाला याचे अनेक मॉडेल्स आहेत. त्यातलं एक महत्त्वाचं जे मॉडेल आहे, की चंद्रावरती पृष्ठभागाची निर्मिती कशी झाली आणि त्या निर्मितीनंतर काही जड वस्तू या खाली गेल्या आणि अ, हलक्या वस्तू त्या मानाने वरती राहिल्या असा एक जुना सिद्धांत होता. आणि याला पुरावा असा कोणताही मिळत नव्हता. आता चांद्रयान-3 मधील यानांनी केलेला अभ्यास करून परवा 21 ऑगस्टच्या नेचरमध्ये पेपर आलेला आहे. भारतीय लोकांचा पेपर आहे, की चांद्राचा उगम कसा झाला याचा निर्विवाद पुरावा चांद्रयान-3 ने आता मांडलेला आहे. आणि अर्थात निर्विवाद म्हणण्याचं याचं कारण असं, की पर्यायी पुरावा त्याच्यामध्ये कोणता नाही. त्यामुळे चांद्रयान-4 वेळेला ज्यावेळेला जाईल आणि आपण अजून अद्ययावत तंत्रज्ञान पाठवू त्यावेळेला अजून जास्त प्रमाणात आपण अभ्यास करू शकू. पण बाय एंड लार्ज चंद्राचं मातीचं पृथक्करण करण्याची टेक्नॉलॉजी चांद्रयान-3 मुळे आपल्याकडे निश्चितच आलेली आहे. याचा उपयोग काय करायचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढचं काय? पुढे आपण चांद्रयान-4 पाठवणार आहोत. 2027 ची तारीख आता जाहीर झालेली आहे आणि वन ऑफ द मेन रिझन त्याचं असं आहे, की त्याच्यातनं आपल्याला चंद्रावरती जाऊन बग्गी उतरवायची आहे. त्याच्यानंतर ती बग्गी परत वरती जाणार आहे आणि ती बग्गी जी असेल ती आपल्याकडे परत येणार. आपण सॅम्पल रिकव्हर करणार आहोत आणि ती सॅम्पल आपल्याकडे पृथ्वीवरती भारतात येतील आणि आपण चंद्राच्या मातीचा भारतीय वेधशाळेमध्ये अभ्यास करू शकू. 2030 मध्ये चंद्र आणि JAXA असं जॉइंट मिशन असेल असं गेल्या एक 10 दिवसापूर्वी जाहीर झालेलं आहे. JAXA ही जपानची संस्था आहे. आणि याच्यामध्ये भारतीय यान असेल आणि रोवर जो असेल तो मात्र जपान्यांचा असेल. आता त्याच मोहिमेमध्ये चांद्रयानमध्ये बसून माणूस जाईल की नाही, भारतीय मनुष्य जाईल की नाही हे अजून जाहीर झालेलं नाहीये. मला असं वाटतं की तंत्रज्ञानाचं एकूणच जे काही आपला जो प्रोजेक्टेड ग्राफ आहे तो बघता 2030 मध्ये काही आपला माणूस चंद्रावरती जाणार नाही. 2034-35 पर्यंत तरी जाईल असं काही अ, एकूण मला वाटत नाहीये. आपण गगनयान यावर्षी लॉन्च करू असं म्हणतायत अखेरीस वर्षाखेरीस गगनयान जाऊ शकेल. पण तेही काही अजून खरं नाही. माझ्या मते पुढच्या वर्षाच्या मध्यापर्यंत गगनयान जायच्या स्थितीमध्ये आलेलं असेल. आणि त्याच्यानंतर आपण पृथ्वीभोवती प्रदक्षिणा मारण्याचा उपक्रम सुरू करू. त्याच्यानंतर 5 ते 7 वर्ष आपल्याला लागतील चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण करायला. त्यामुळे अजून त्या जवळपास 1 दशक आपल्याला वाट बघावी लागेल कदाचित. चंद्रावरती जाऊन आपला माणूस उतरेल आणि परत येईल. त्याला 1 दशक तरी लागेल. पण पुढे-मागे कदाचित थोडं एक्सेलरेट होऊन लवकर पण होऊ शकतं. पण एवढे दिवस लागतील असं आत्ता मला तरी वाटतंय. चंद्रावरती दक्षिण भाग हा महत्त्वाचा का मानला जातो हे थोडक्यात सांगतो. मग आपण वाइंड अप करूया कारण मला असं वाटतं मी बऱ्यापैकी वेळेत आहे. चंद्राचा दक्षिण भाग जो आहे तो महत्त्वपूर्ण याच्यासाठी मानला जातो. कारण बाकी चंद्राच्या ज्या मधल्या लॅटिट्यूडकडे प्रचंड प्रमाणात एका साईडला सूर्य सतत असतो आणि तुम्हाला प्रचंड उष्मा सापडतो. त्यामुळे पाणी मिळण्याची शक्यता जवळपास 0 आहे. दक्षिणेच्या दिशेला जे ग्रेझिंग क्रेटर्स जे आहेत, विवर जे आहेत, त्या विवरांमध्ये काही ठिकाणी सूर्यप्रकाश हा जातच नाही. आणि ही जी विवर त्या ठिकाणी पाणी असेल असं बऱ्यापैकी मान्यता आहे. आणि हा जो पुरावा आहे हा देखील चांद्रयान-1 ने दिलेला आहे. त्यामुळे त्या पाण्याचा वापर करून वसाहत जर बनवायची असेल तर दक्षिणेला, अतिदक्षिणेला वसाहत बनवायची आणि क्रेटरमध्ये उत्खनन करून पाणी तयार करायचं का? असे एकूण 3 ते 4 प्रकल्प जगात सुरू आहेत. अर्थात अमेरिकन 2 आहेत आणि युरोपियन लोकांचा 1 आणि चीनी लोकांचा 1 आहे. प्रकल्पामध्ये जपानी लोकांचा पण 1 आहे, तो 5 झाले. प्रकल्पात काय करायचं? एक म्हणजे तिथे जायचं. चंद्राची जी माती आहे ती अतिशय अतिशय सूक्ष्म, ज्याला आपण टॅल्कम पावडरच्या पेक्षा कैक पटीने सूक्ष्म अशी माती खूप आहे. एक कंपनी आहे युरोपमधली, जी ह्या मातीचा उपयोग करून प्रेशर टेक्निक वापरून फाउंड्रीसारखं करून टाइल्स बनवायच्या आणि त्या टाईलच्या आधारे हॅबिटॅट बनवायचा असे फोकस करणारी एक मात्र कंपनी युरोपमध्ये आलेली आहे. स्टार्टअप सारखी आपल्या. तर ही कंपनी चंद्रावरती फाउंड्री टाकून तिथल्या तिथे राहायची सोय करून देतील असं त्यांचं प्रेडिक्शन आहे. आणि ते म्हणतात 2034 पर्यंत ही टेक्नॉलॉजी ते लोकं एस्टॅब्लिश करतील आणि चंद्रावरती जाऊन आपण तिथली माती वापरायची आणि तिथेच आपलं घर उभं करायचं असं त्यांचा एक प्रकल्प आहे. आता पाणी कुठून आणायचं? मी सांगितलं त्याप्रमाणे पाणी 16% पाण्याची सोय होऊ शकेल असं वाटत आहे, पण ते काही पुरेसं नाहीये. त्यामुळे व्यक्ती ज्यावेळेला अंतराळ यात्री ज्यावेळेला चंद्रावरती राहतील, त्यावेळेला पाणी कसं तयार करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं 100% उत्तर अजूनपर्यंत काही मिळालं नाही. अर्थात इथून पाणी पाठवायचं आणि सतत पाणी पुरवठा करायचा हा एक भाग आहे. पण पाठवणार किती? त्याच्यामुळे कुठेतरी हा प्रश्न जो आहे तो आपल्याला सोडवावं लागणार आहे आणि त्याचं उत्तर कदाचित खूप सोपं असेल. प्रचंड कॉम्प्लिकेटेड उत्तर नसावं
असंच बहुतेक सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की एक म्हणजे आपण जो ऑक्सिजन कुठून आणायचा हा पुढचा मुद्दा आहे. ज्यावेळेला आपण श्वास सोडतो त्यावेळेला कार्बन डायऑक्साईड जे जातं, त्या कार्बन डायऑक्साईडचा वापर करून त्या कार्बन डायऑक्साईडमधून कार्बन वेगळा करू शकलो, तर ऑक्सिजनची निर्मिती शक्य आहे. पण ऑक्सिजनचा चा वापर आहे आणि पण हायड्रोजन कुठून आणायचं? त्यामुळे हायड्रोजनचा सोर्स हा आपल्याला शोधून काढावाच लागणार आहे. ते झालं तरच अर्थात आपण चंद्रावरती लाँग टर्म त्याला वसाहत असं म्हणतात, कम्युनिटी ती आपण उभी करू शकतो. तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, की अंतराळामध्ये गेल्यानंतर तुम्ही खाणार काय? तर अंतराळ अर्थात आपण आपलं खाद्य घेऊन जायचा हा एक भाग झाला. पूर्वीच्या काही जसं आपण प्रवासाला निघालो, की सगळं भरून घेऊन जायचं 2-3 दिवसाचा खाद्यपदार्थ. तशी ही यात्रा आहे. यात्रेमध्ये तुम्ही सगळं घेऊन जायचं. आता तसं जर तुम्ही केलं तर 10 दिवसांचा मुक्काम ठीक आहे. 10 दिवसांचा पाठीवरती बोचकं बांधलं आणि चालले गेले आणि परत आले. पण समजा तुम्हाला 2 ते 3 महिने राहायचं तर तुम्ही काय करणार? तर अंतराळामध्ये देखील आपण अ, वस्तू बनवू शकतो का याचे प्रकल्प गेल्या 3, 4, 5 वर्षापासून सुरू झाले आहेत. जपानी लोकं मी जपानमध्ये राहिलो त्यामुळे त्यांचं खाद्याचे मेकॅनिझम अतिशय वेगळं आहे. तर त्यांच्यामध्ये सोबा नूडल्स असतात. सोबा जे एक प्रकारचं नूडल्स आहे आणि त्याच्यासाठी लागणारा जो सोयाबीन आहे, त्या सोयाबीनचं त्यांनी उत्पादन अ, अंतराळात करायचं ठरवलं आणि विशिष्ट क्रुसिबल्सचा वापर करून त्यांनी ते बनवलं आणि त्या सोबापासून बनवलेलं एका कॉन्फरन्सला मी गेलो होतो. त्यावेळेला अंतराळात बनवलेल्या सोबाच्या ह्या नूडल्स आहेत, असं प्रत्येकाला 1-1, 2-2 अशा दांड्या मिळाल्या होत्या. ही दांडी ही अंतराळातनं बनवलेली आहे. ही तुम्ही खाऊ शकता. बरं आता आपल्याला मुळात त्यांचा मला तरी खूप आवडत नसल्यामुळे मी म्हटलं देतच आहे, आता अंतराळात बनवलं तर खाऊन बघूया. आपल्याला काही त्याचा फरक कळत नाही. पण मुद्दा आहे, की तुम्हाला लागणारी वस्तू जर तुम्हाला खायची असेल, तर तिथे बनवायची कशी हे तुम्हाला शोधून काढावं लागणार आणि नाही तर जे उपलब्ध असेल ते खाण्याची तयारी तुम्हाला ठेवावी लागणार. ज्यावेळेला भारतीय लोकं अंतराळात जातील, त्यावेळेला वरण-भात काय त्यांना लागणार असेल, तर ते कसं बनवायचं हे शोधून काढायचं दायित्व अर्थातच तुमच्यावर. तुम्हाला जायचं आहे ना, मग तुमचं तुम्हाला शोधून काढावंच लागणार आहे. हे 4 मुद्दे जे आहेत, ह्याच्यावरती तसं बघायला तर खूप प्रमाणात अभ्यास सुरू नाही आणि अभ्यास अर्थात लेखन पण खूप प्रमाणात सुरू नाहीये. पण अंतराळात जायचं म्हटलं की सगळ्यांना इच्छा नक्की असते, की आपण अंतराळात जायचं. पण गेल्यानंतर तिकडे काय करायचं? कसं राहायचं? हा मुद्दा मात्र अजूनपर्यंत पूर्णपणे सुटलेला नाही. आपल्या देशामध्ये सुदैवाने असा विचार सुरू झालेला आहे. सरांचा विषय अर्थातच बायोलॉजी म्हणणं चुकीचं आहे. पण त्या अनुषंगाने असल्यामुळे ॲस्ट्रोबॉलॉजी हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा, टॉपिक आहे. सुदैवाने खगोल मंडळामध्ये आमच्याकडे डॉक्टर सुजाता देशपांडे यांनी ॲस्ट्रोबॉलॉजीचा कोर्स अतिशय सुरुवातीला 2015 मध्ये लॉन्च केलेला झेवियर्समध्ये आणि ॲस्ट्रोबॉलॉजी या विषयावरती आम्ही खूप प्रमाणात चर्चा करतो. मला अतिशय आवडणारा एक तो विषय आहे, की आपण अंतराळात गेलो, की आपल्यावरती काय-काय परिणाम होऊ शकतात. आता त्याला दुष्परिणाम म्हणायचं तर म्हणणं बरोबर नाही. आपण तिकडे जातो मग ते जे काही होणार ते परिणामच आहेत. तर त्या परिणामांचं काय तुमच्या वरती तुम्ही परत आल्यानंतर जो काही दुष्परिणाम जाणवेल त्याचं ते कसे बदलायचे हा विषय असतो बायोलॉजीमध्ये. त्याचे असंख्य भाग आहेत. अंतराळात काय तयार करायचं, उत्पादन कसं करायचं हा एक भाग आहे. तुमच्या मसल्सची झीज होईल किंवा मसल जे वीक होतील, हाडांची झीज होईल ते कसं रिकव्हर करायचं हा दुसरा भाग आहे. आणि लाँग टर्म राहायचं असेल, तर ज्याला स्पेस सायकॉलॉजी आणि स्पेस फिजिओलॉजी असं आजकाल म्हटलं जातं. हा तिसरा भाग आहे. तुम्ही राहणार असाल एकांतात तिथे अक्षरशः काही वर्ष, तर तुम्ही कसे सर्व्हाईव्ह करणार आहे? तर या दृष्टिकोनातून भारतामध्ये तेवढ्या प्रमाणात आज ॲक्टिव्हिटी नाही आहे. सुदैवाने ॲस्ट्रोबॉलॉजीचे काम करणारे 2 ते 3 लोकं आपल्या देशामध्ये आलेले आहेत. उत्क्रांतीच्या दृष्टीने जी काही कॉम्पिटिशन इन स्पेस आपण म्हणतो, ती कशी असेल याचा अभ्यास पण केला जात आहे. मला वाटतं की येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये हा विषय जो आहे तो सडनली एक्सप्लोड होईल आणि आपल्या इकडे ह्या विषयावरती असंख्य लोकं काम करायला सुरुवात करतील. तसं जर झालं नाही, तर दुसऱ्यांचे मॉडेल्स कॉपी करणं आणि त्याचं केवळ अ, पुनरावृत्ती इथे करणं एवढंच आपल्या हातात असणार आहे. अंतराळ दिनानिमित्त आपण 10 ते 20 वर्षात काय घडत आहे किंवा काय घडू शकतं याचं भाकीत जरी करू शकलो आणि त्या दृष्टिकोनातनं आपण अभ्यास करू शकलो, तर मला असं वाटतं की आपण कुठेतरी सो कॉल्ड पाश्चात्य लोकांना त्या स्पर्धेमध्ये मागे टाकून कदाचित आपण पुढे जाऊ शकू आणि त्याच्यासाठी लागणारं तंत्रज्ञान सुदैवाने एस्ट्रॉनॉमी आम्ही नेहमी म्हणतो एस्ट्रॉनॉमी हा गरिबांचा विषय आहे. तुम्हाला प्रचंड प्रमाणात काही वस्तू लागत नाही. चांगले असलेले 2 डोळे आणि काळेशार आकाश ह्या 2 वस्तू असल्या की एस्ट्रॉनॉमी कोणीही सुरू करू शकतं. अक्षरशः ही तुम्हाला विशिष्ट काही लागतं अशातलं बघणे आहे आणि कितीतरी वेळेला आम्ही असं बघितलेलं आहे की मला माहिती नसल्या म्हणजे मला माहिती नसलं म्हणणं चुकीचं आहे. आम्हाला बऱ्याच लोकांना माहिती नसल्या असंख्य गोष्टी एखादा सर्वसामान्य माणूस सांगू जातो की ह्याचा संदर्भ या पुस्तकात होता किंवा माझ्या घरच्यांनी असं-असं सांगितलेलं आहे. त्यामुळे एस्ट्रॉनॉमी हा सर्वसामान्य भाषेत सर्वसामान्य लोकांचा विषय आहे.
आणि म्हणून तो अतिशय चलतीचा असा विषय आहे. या विषयामध्ये सिंपल रिसर्च करणं हे सहज शक्य आहे आणि आपल्यासारख्या हौशी संस्था ज्या आहेत, या संस्थांमधून जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये काम करायला काहीही हरकत नाही. उपलब्ध साधनं प्रचंड आहेत आणि आपण याच्यावरती नक्कीच लक्ष देऊ शकू अशी मला खात्री वाटते. अ, एवढं बोलून मी आपलं आज या ठिकाणी तुम्ही मला संधी दिली याबद्दल हेर्लेकर सर, देशपांडे सर आणि परिषदेच्या सर्व अ, म्हणजे जे सहकार्य म्हणायला पाहिजे, या सर्वांचं मी मनापासून अ, आभार मानतो. धन्यवाद. थँक यू सो मच. आता पुढचा जो भाग आहे तो मी साठेबाईंना विनंती करते आभार प्रदर्शनाचा तो करण्याची विनंती. परिषदेचं सन्माननीय सभासदत्व दिल्यामुळे आमची परिषदेचा सन्मान झाला आणि त्यासाठी सन्माननीय सभासदत्व प्रदान केलेले मान्यवर डॉक्टर चारुदत्त माई, डॉक्टर कमलाकर क्षीरसागर, डॉक्टर सतीश शेटे आणि श्री मारुती चितमपल्ली यांचे मनःपूर्वक आभार. डॉक्टर माई समक्ष उपस्थित तर राहिलेच आणि त्याचबरोबर त्यांनी इतर चर्चेतही सहभाग घेतला त्याबद्दल पुनश्च त्यांचे आभार. डॉक्टर क्षीरसागर आणि डॉक्टर शेटे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रतिसाद दिला, सहभाग घेतला आणि त्यांनाही आनंद झाला, आम्हालाही आनंद झाला, त्याबद्दल त्यांचेही आभार. प्राध्यापक गोडबोले गणित पारितोषिक विजेते विद्यार्थी 3पैकी 2 उपस्थित होते आणि त्यांच्या संबंधित शाळा, त्यांचे शिक्षक यांचेही आभार. आमचे डॉक्टर रंजन गर्गे यांच्या 3 पुस्तकांचं प्रकाशन झालं. असेच पुढे उत्तरोत्तर पुस्तकं लिहिण्याची त्यांना प्रेरणा मिळो, त्यांचेही आभार आणि त्यांना धन्यवाद. उत्तम विज्ञान पुस्तक पारितोषिक विजेत्या कट्टा मॉडेल या पुस्तकाचे लेखक प्राध्यापक मिलिंद वाटवे उपस्थित राहिले. त्या पुस्तकावर चर्चा झाली, त्यांचा त्यामागचा उद्देश स्पष्ट झाला आणि श्रोत्यांनीही सहभाग घेतला, त्याबद्दल डॉक्टर वाटवे यांचे अत्यंत आभार. चर्चेत सहभागी झालेल्या सगळ्या श्रोत्यांचेही आभार आहेत. इस्रोची कामगिरी आणि चांद्रयान मोहीम 3 अभय देशपांडे यांनी अतिशय सोप्या आणि साध्या शब्दामध्ये आपल्याला माहिती दिली, त्याबद्दल त्यांचेही आभार. नुसतं चांद्रयान जाणार नाही, काय पुढे करणार आहोत याचीही माहिती आपल्याला मिळाली. सगळ्यात महत्त्वाचं हा कार्यक्रम दूरदृश्य प्रणालीद्वारेही होता, पण आपण श्रोते प्रत्यक्ष उपस्थित राहिलात, त्यामुळे आपल्या श्रोत्यांचे मनःपूर्वक आभार. कारण इंटरॅक्शन ही प्रत्यक्ष समोर बघून होते, दूरदृश्य प्रणालीद्वारे इंटरॅक्शन होणं थोडंसं कठीण जातं, पण त्यांचेही आभार. जे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहिले त्यांचेही आभार. प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभाग घेतलात त्याबद्दल आपलेही आभार आहे. सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी परिषदेचा सर्व कर्मचारी वृंद, आमचे व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि इतर सर्व कर्मचारी वृंद यांच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत सक्रिय सहभाग असतो, त्याशिवाय कार्यक्रम यशस्वी होतच नाही. आणि आमचे वरिष्ठ तर वेळोवेळी मार्गदर्शन करतच असतात. अध्यक्ष कार्यक्रम व्यवस्थित होतोय ना, अगदी त्यात जाणीवपूर्वक अगदी जातीने लक्ष देतात, म्हणून आपल्या सर्वांचे आभार. असंच वेळोवेळी कार्यक्रमाला उपस्थित राहत चला. धन्यवाद.